Very, very warm welcome. Very good morning, all of you. आजचा हा आठवडा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आहे. बरोबर? नवीन वर्षाची सुरुवात ह्या अर्थाने की जस्ट 2-3 दिवसानंतर हे वर्ष समाप्त होईल आणि ह्याच आठवड्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात होईल. सो दिस इज अ ट्रान्सफॉर्मेटिव्ह वीक. तसं तर आपल्या कॅलेंडरनुसार चैत्र हा आपल्यासाठी सर्वांगाने ट्रान्सफॉर्मेशनचा टाइम आहे. ओके. मी प्लीज सगळ्यांना एक विनंती करेन. आता ठीक आहे. थोडंसं आहे ना, सेशनला इंटरॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करा. बघा काय आहे, रोज रोज मी हे सेशन घेत आहे ना, तुमची माझ्यावर जबरदस्ती आहे ना माझी तुमच्यावर. हे फ्री सेशन आहे. फ्री सेशन या अर्थाने तुम्हाला मेडिटेशन शिकवले, तुम्हाला मेडिटेशनची रेकॉर्डिंग देऊन देणे, आठवड्यातून 1 वेळा 2 वेळा सपोर्ट क्लास घेतले तरी पण सफिशियंट आहे. मी हा जो प्रयत्न करून राहिलो हा याकरिता आहे की कमी टाइम मध्ये जास्त ग्रोथ झाली पाहिजे. का? कारण की बघा, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय अनुभव घेतला त्याच्याबद्दल मी काही इतकं अं, जास्त बोलू शकणार नाही. पण मला एक गोष्ट कळते की मी माझ्या जीवनामध्ये काय अनुभव घेतला आणि ऍज अ स्पिरिच्युअल लाईफ कोच किंवा स्पिरिच्युअल काउन्सलर म्हणून मला जे कळत आहे ना, ते हे कळत आहे, इन डिसिप्लिन हे आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. तो मी असो का तुम्ही असा, मी पण त्याच फेज मधून गेलो. जर मी इतका डिसिप्लिन पर्सन असतो तर आज मी माझी लेवल खूप हाय वर असते. बरोबर? कुठेतरी इनडिसिप्लिन माझ्यामध्ये पण आहे की ठीक आहे, करू, आज करू, उद्या करू. बरोबर? पण माझी एक जिद्द होती की मी माझा ट्रॅक नाही सोडला. म्हणजे माझी गती आहे ना, ते एखाद्या अशा अं, सश्यासारखी आहे. कधी धावायचं, कधी थांबायचं, कधी धावायचं, कधी थांबायचं, पण ट्रॅक नाही सोडला. ठीक आहे. जेव्हा एक अक्कल येते की अरे, हळूहळू चालणारे आपल्या समोर निघून गेले, मग तेव्हा थोडस वाईट वाटते की अरे असं कसं झालं, है ना. तर मग त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की सस्यासारखं इनडिसिप्लिन बिहेवियर. काम करायचं तर खूप करायचं, झोपायचं तर खूप झोपायचं. म्हणजे झोपायचं तर म्हणजे कसं की एक ठीक आहे ना, आता अरे इतकी ते मेहनत करून घेतली, डेस्टिनेशन तर जवळच आहे, चला थोडस रेस्ट करू. आज थोडसा बॉडी पेन होत आहे, ठीक आहे आज मेडिटेशन नाही करू. आज मी लग्नाला गेलो, खूप थकलो, नाही करणार. जगातले सगळे टॉपमोस्ट लोक तुम्ही उचलून घ्या, सगळे. आणि त्या सगळ्या लोकांचं बायोग्राफी वाचा किंवा तुम्ही त्यांचे टॉक ऐका, त्यांचे पॉडकास्ट ऐका. जेव्हा प्रत्येकाला विचारलं गेलं तुमच्या सक्सेसचं की काय आहे, प्रत्येक जण काय बोलला,
डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. एक वाईट याच्यासाठी वाटते की मागच्या 3 महिन्यापासून मी सतत काही गोष्टी बोलत होतो की येत्या नवीन वर्षापासून आपण सर्वांनी मिळून मॅनिफेस्टेशनसाठी, गोल सेटिंगसाठी, ऍक्शन टेकिंग टुवर्ड्स completing our vision or convert our vision into reality. माझी खूप इच्छा होती की ह्या टॉपिकवर सगळ्यांनी मिळून आपण चर्चा करू, सगळ्यांनी मिळून आपण त्या विषयावर अभ्यास करू. पण लक्षात येत आहे की मॅक्सिमम लोक आउट झाले. त्यांनी रिपीट मध्ये मला असाही विचार नाही केला की सर तुम्ही म्हणत होते ना नवीन वर्ष जवळ आलं, काय आहे प्लॅनिंग, काय शिकवणार तुम्ही. अशा वेळेस काय वाटते की आपण नेमकं करत कोणासाठी आहे, बरोबर. पण कोणी आता सोबत असो नसो, मी एक माझं ठरवलं आहे की आपण डिसिप्लिन मध्ये राहायचं. कुणी लोक उठो सकाळी, नाही उठो, त्यांचा त्यांचा प्रॉब्लेम. मी माझ्याकडून 100% देईन. मी रोज सकाळी उठणार. थोडासा मला संध्याकाळी त्रास होऊन राहिला कारण की काय होते, अं, सकाळी उठणे जवळपास 4:30 वाजतापासून उठून आहे. 4:30 नाही, माझा 4:20चाच अलार्म आहे. तर 4:20लाच उठून मी बेडवर बसून जातो. तिथून हे सगळं सुरू होते. माझे स्वतःच्या मेडिटेशन आहे, स्वतःचं अफर्मेशन, जे काही आपण करू शकतो हे करत करत समोर चालायचं. 10 वाजले, 9 वाजले, काही थोडस चहा वगैरे घ्यायचा. 12-1 वाजले जेवण करायचं. पुन्हा काहीतरी कामात लागायचं. स्टडी करायची, कॉल आला तर कॉलवर बोलायचं. करता करता 4-5 वाजते. संध्याकाळ रेंगाळत रेंगाळत 7 आणि 8 माझ्यासाठी इतका म्हणजे असं भयंकर राहते. असं वाटतं की बस आता कोणीतरी जेवायला द्या, मी पडतो. ते बॉडी गिव्हअप करायला पाहून राहिली. आणि रिट्रीट नंतर मी बघितलं की त्रास जास्त होऊन राहिला. पण त्याच्यातही स्वतःला पुश करण्यासाठी मी आणखी एक माझ्या त्याच्यामध्ये एक पार्ट ऍड करून टाकला की रात्री पण मी आता बसत जाईल. आणखी एक पार्ट ऍड केला की दर दिवशी दुपारी 1 ते 2 तास मी कन्सिस्टंट व्यक्तीला देईल. कशासाठी देईल, तुमचं ठीक आहे. मी असं समजतो मी माझी प्रॅक्टिस करत आहे. मी रेकी प्रॅक्टिस करत आहे, मी काउन्सिलिंगची प्रॅक्टिस करत आहे, मी एंजल्स हिलिंगची प्रॅक्टिस करत आहे, मी NLP प्रॅक्टिस करत आहे. मी स्वतःला असं समजणार. पण ते करण्यासाठी मला डिसिप्लिन मध्ये यावं लागेल. मागच्या 2 महिन्यापासून मी ही गोष्ट बोलत आहे की मी हे सुरू करेल, सुरू करेल, सुरू करेल. करत आहे का नाही, का इनडिसिप्लिन नेचर. मी माझं स्वतःला का सांगत आहे की मी तुमच्यापेक्षा अलग नाही. फक्त माझा पाथ, माझी लर्निंग थोडीशी अलग आहे. आणि त्या लर्निंगवर कॉन्स्टंट चालण्यासाठी मी प्रतिबद्ध आहे. शरीराचे, मनाचे थोडेसे विषय येतात. का, कारण की फायनान्स नसला, पैसा नसला तर कसं होईल, विचार येते. आपण किराया कसा देऊ, आपण किराणा कसा आणू, है ना. हे हे खूप सारे विचार प्रत्येकाला लागले, मला पण लागलेले आहे. आज आपण इतका
टूर सक्सेसफुल केला, पण कोणी विचारण्याचा प्रयत्न नाही केला की दादा खरंच जो बजेट ठरला त्याच बजेटमध्ये पूर्ण झालं की काही गडबड पण झाली. मी हा पूर्ण टूर ऍज अ फ्री ऑफ कॉस्ट केला. फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे माझं त्याच्यात जोडलं नाही काही. जसं मी पण टूर करायला आलो आणि चला आपण सगळ्यांनी मिळून एन्जॉय करू. मग ते एन्जॉय करत असताना मी माझ्याकडून किती एफर्ट दिले, काय मी हलगर्जीपणा दाखवली, काय मी मेडिटेशन घेण्यासाठी किंवा काही शिकवण्यासाठी की तुमच्याशी बोलण्यासाठी काही कमतरता दाखवली. माझं तर मन असं होतं की गेल्या गेल्याच मेडिटेशन झालं पाहिजे. पण तासभरानंतर म्हणजे आपण जशी रूम मध्ये गेलो, माझी इच्छा झाली की नाही चला आपण सगळ्यांना एक वेळा उठवून येऊ. आलो, सगळ्यांचे दरवाजे ठोकले, कोणी नाही उठलं, सगळे गाढ झोपेत होते. आमच्याच रूम मधले 2-3 जण झोपून होते आणि आम्ही मेडिटेशन करत होतो तिथेच आमच्याच रूम मध्ये बाजूलाच झोपून होते. म्हणजे देण्यासाठी मी काही कमी केली नाही. त्या मोमेंटला मला असं वाटलं की आपण केलं पाहिजे आणि जे जे लोक बसले होते त्यांना तेवढ्या अर्ध्या तासात जबरदस्त अनुभवला. मे बी पूर्ण रिट्रीट पेक्षा चांगला अनुभव त्याच दिवशी गेल्या गेल्या मॉर्निंगच्या अर्ध्या तासात आला असेल. पण कोणाला हा विचार येते, एक आपले काय नाव आहे, मोरे सर आहे, त्याच्यात अजून कोण होते, आपले योगेश सर, यांनी यांच्या मनात आलं की अरे दादाने एवढं मोठं 2 दिवस म्हणजे आपल्यासाठी काम केलं, आपण तर काही नाही दिलं. तर काय आहे, आपल्याला समजायला पाहिजे की आपल्यासाठी कोणती गोष्ट कामाची आहे. आणि जर ती गोष्ट कामाची आहे तर आपलं डेडिकेशन, आपली कन्सिस्टन्सी आणि आपला रिस्पॉन्स कसा असायला पाहिजे. एक ठीक आहे, एक ऍज अ स्पिरिच्युअल किंवा कोणतंही एक इन्स्टिट्यूट असते, त्या इन्स्टिट्यूटची जबाबदारी आहे की तुम्हाला कॉल करणे, तुम्हाला तुमचं फीडबॅक घेणे, तुमच्याशी व्यवहार करणे. पण मला असं वाटते ना की जीवन असं आहे की तुम्हाला स्वतःलाच करावं लागते. म्हणजे कधी कधी मी माझ्या लाईफला बघतो, तर माझी लाईफ मला कशी वाटते माहितीये का, यार कधी आपल्यासाठी म्हणजे आता तर असं वाटतं की सगळं रेडी रेडी टू इटच आहे. पण जेव्हा ती घटना घडते ना तेव्हा असं वाटतं की आपल्याला काय फक्त स्वतःच एफर्ट करून हे सगळं करा असंच लिहिलं आहे का माझ्या नशिबात. म्हणजे कसं सांगतो, हे बघा, हे गोष्ट कशी अलाईन होत चालली. मी माझ्या लहानपणापासून एक शॉर्ट मध्ये सांगतो एक गोष्ट. मी आम्ही जसं शाळेत आहोत, लहान, पहिला दुसरा वर्ग, मी त्यावेळेस चौथ्या वर्गाचा अभ्यास करत होतो. लिटरली गोष्ट सांगत आहे, मी दुसऱ्या वर्गात आणि माझा अभ्यास चालत होता चौथ्या वर्गाचा. मला गुणाकार भागाकार येत होते, मला त्यावेळेस त्यांचं गणित येत होतं, 25 पर्यंत पाढे पाठ होते दुसऱ्या वर्गातलं मी. त्याच्यानंतर त्या म्हणजे माझी तशी एक अवस्था झाली होती की मी चौथ्या वर्गात जाऊन जरी कोणाला शिकवलं ना तरी मला माझे टीचर कधी काही म्हणणार नाही. फोर्थ स्टँडर्ड मधल्या मुलांच्या सोबत माझं रायटिंग कॉम्पिटिशन राहत असे. आता मला असं वाटतं की का बरं मी टाइम म्हणजे त्या विषयाच्या समोर चालत होतो. 5व्या 6व्या 7व्या वर्गात तेच हालत होती. मी आहे इकडे, अभ्यास करते समोरचा. सेम गोष्ट झाली की माझ्या घरी असा स्वभाव होता, बाबा शिक्षक असल्या कारणानं
पुस्तकाची कमी नाही. अरे इकडे सुट्ट्या लागल्या, शाळेतल्या कोणातरी पोराच्या पुस्तका माझ्या घरी. आणि मला इतकी सवय लागून गेली की मी कमीत कमी दिवाळीपर्यंतचा तरी अभ्यास मी ऑलरेडी प्रश्न उत्तर लिहून गणित सोडवून मी माझी वहीची एक ट्रिक वापरत होतो, 10-10, 20-20 पानांची. आणि ते ऑलरेडी लिहून सगळं तयार करून मी निवांत राहत होतो 6 महिने पुढचे. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की उन्हाळ्यापर्यंतचं सगळं लिहून मोकळं. म्हणजे मी ऑलरेडी सेल्फ स्टडीज करत गेलो. शिक्षक शिकवत बसन तेव्हा शिकवत, पहिलेच माझं तयार राहत होतं. पॉलिटेक्निक मध्ये गेलो, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, सेम ऍटिट्यूडचे टीचर. क्लासमध्ये कधी आले नाही, पुस्तकं आणून ठेवून दिल्या, ये तुम्हारी किताब, ये तुमको पढ़ना है, विषय संपला. काही डाऊट असला तर विचारायला या. शिकवणारा भेटला नाही, सेल्फ स्टडी करा, संपला. इंजिनिअरिंग मध्ये गेला, सेम कॉलेज, तसाच ऍटिट्यूड, तुमकोही करना है. का? कारण की ते पण ऑटोनॉमस गव्हर्नमेंट याच्यात गेलेलं होतं. बाकी तर सेल्फ स्टडीज केली. स्वतःहून म्हणजे बाहेरून 12वी केली, बाहेरूनच BA केलं, BSc मध्ये ऍडमिशन केली. सगळ्या गोष्टी सेल्फ स्टडी. असा टीचर बसून शिकवून राहिला असं तर पाहिलंच नाही कधी. मग माझं थोडस इम्बॅलन्सिंग आली लाईफमध्ये. गुरुजीकडे कनेक्ट झालो, त्यांनी काही साधना शिकवली, काही शिकवलं. पुन्हा तिथं तोच विषय की जे मी तुम्हाला असं शिकवण्याचा प्रयत्न करतो ना, असं त्यांनी नाही शिकवलं. त्यांनी फक्त त्यांच्या साधनेपुरतं करत होते की बाबा साधना का करायची असते, कोणत्या प्रकारची निगेटिव्हिटी असते, त्याला का बरं दूर करायचं, बस एवढा टॉक दिला, साधना केली, विषय संपला. आणि वेळ पण नव्हता त्यांच्याकडे, ऑरा चेक करणे याच्यातच ते गुंतून राहत होते. इतका माझ्यासारखा टॉक पण देत नव्हते. तर मी माझी इच्छा असल्या कारण असं खोदू खोदू काढत होतो, याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, याचा अर्थ काय. तर छोट्या छोट्या टायमिंग मध्ये 5 मिनिट 10 मिनिटात मला काही आन्सर भेटलं तर भेटलं. त्यांनी मला काय म्हटलं, अमित एक काम कर, तुझ्याकडे मोबाईल आहे, मी तुला नेटच्या रिचार्जचे पैसे देतो, मला प्रश्न नको विचारू. तू एक काम कर, तुला जो प्रश्न आला ना ते गुगल क्रोमवर टाकत जाय, त्याचे तुला आन्सर भेटत जातील, तू पण स्टडी कर आणि मला पण सांग. पुन्हा सेल्फ स्टडी सुरू. टोटल स्पिरिच्युअलिटी सेल्फ स्टडी मध्ये गेली. विचार करा, आता जेव्हा मी पलटून बघतो माझ्या जीवनाला, की अरे यार आपण तर सगळं स्वतःच करत चाललो. आणि आज मी तो प्रॉब्लेम मी जो फेस केला, त्या प्रॉब्लेमला समजून आज मी जेव्हा शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत, तर रिस्पॉन्स शेवटी तसाच. बघा, जिथूनही काहीतरी आपल्याला मिळत आहे त्याला घेण्याचा, ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा. लाईफमध्ये असे चान्स येतात, असे टर्निंग येतात, त्यानंतर ती व्यक्ती किंवा ते सिस्टम तुम्हाला डबल मिळत नाही. लिव्ह ऑन प्रेझेंट मोमेंट कशासाठी म्हटलं जाते, आज आहे आज घेऊन टाका, उद्याची गॅरंटी नाही. आणि आज ते मिळवण्यासाठी जर तुम्ही बहाणे करत असाल की मला झोपायचं आहे, मला उठता येणार नाही, घरातल्या लोकांना त्रास होते, और त्यांना जीवनभर त्रास राहणार आहे तुमच्यामुळे. जर तुम्ही सक्सेसफुल नाही आहे, तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या असण्याने सुद्धा त्रास आहे. सक्सेसफुल व्यक्तीला सगळीकडून सन्मान आहे. सक्सेसफुल व्यक्ती जर घरातल्या लोकांना रात्रभर जरी जागवण ना, तरी म्हणा ठीक आहे बाबा, त्याचा त्याचा राज आहे, तो सगळं करून दाखवते, आपल्याला मानावं लागेल. आणि ज्याचं अस्तित्व नाही, त्यांनी हू का चू करू द्या, त्याच्यावर सगळेजण बरसून पडणार. तर इनडिसिप्लिन नेचर, अनकन्सिस्टन्सी, रॉंग ऍटिट्यूड, रॉंग काइंड ऑफ बिहेवियर, हे लाईफ चेंजिंग साठी, ग्रोथ साठी आवश्यक
म्हणजे हे अनावश्यक आहे, हे बिलकुल चुकीचं आहे. हे मी कशासाठी आजपासून अशी सुरुवात केली का, कारण की मागच्या वेळेस जरी मी म्हटलं की मी नवग्रहाबद्दल बोलेल, पण आता असं वाटत आहे की नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे. तर गोल, विजन, मॅनिफेस्टेशन यावर आपण थोडंसं बोललं पाहिजे. आणि काही टॉपिक वर्षभरासाठी कसे सेट करायचे, निव्वळ मोठ्या स्क्रीनवर उभं राहून बोलून दिलं आणि हल्ला हुल्ला केला, तुम्हाला एनर्जाइज करून घेतलं, ये करके ही दिखाना है, असे मोठे मोठे शब्द बोलून दिले आणि दुसऱ्या दिवसपासून आता पता काहीच नाही. शेवटी सेल्फ मोटिवेशनच कामात पडते. लक्षात घ्या, मी खरंच सांगतो, इथे बसलेला कोणीही व्यक्ती असा नाही आहे ज्याच्या घरात बेडरूम, हॉल आणि किचन या 3 गोष्टी नसतील. जर नसेल, प्लीज त्यांनी आपला थंब दाखवून द्या, हात वर करा, मी त्यांना माफ करून देतो. आणि इतकेही लोक नसतील घरात, इतके लोक नसतील की बेडरूम मध्ये 4 लोक झोपले आहे, हॉलमध्ये 4 लोक झोपले आणि किचन मध्ये 4 लोक झोपले आहे. एवढा मोठा मजबा पण कोणाच्याच घरात नसेल. मग मला सांगा, एका कोपऱ्यात आपला आसन टाकून बसण्यासाठी, लाईट लावण्यासाठी, डायरी पेन घेऊन बसण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे? कॅमेरा ऑन करून बसण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. पण आपली सवय काय आहे? आपल्याला बेडवर बसायचं आहे. आपल्याला अंगावर ते घ्या, शॉल घ्या, पांघरून घ्या, नाही नाही म्हणत, पण आपल्याला आपलं कम्फर्ट नाही सोडायचं आहे. आपल्याला आपल्या घरामध्ये एक आपला छोटासा एरिया नाही बनवू शकत आपण, जेव्हा आपला आपण म्हणू की हा माझा वर्किंग एरिया आहे, इथे माझं विजन बोर्ड राहील, इथे मी माझे अफर्मेशनचे काही पेपर चिपकवणार, तिथे मी लिहिणार माझा शेड्यूल की मला आता आता कोण्या वेळेला काय काय काम करायचं आहे. पूर्ण घरामध्ये एक कोपरा आपल्याला मिळत नाही. आणि आपण म्हणतो मला करायचं आहे, बुक मध्ये डायरी मध्ये लिहून ठेवतो, ते कुठं जाते डबल वर्षभर त्याला आपण पलटून पाहत नाही. आणि डोक्याचा तर काही भरोसाच नाही, कितीही याच्यामध्ये भरून ठेवा, काही दिवसानंतर गायब. का? कारण की माइंडचा पण एक नियम आहे, दर काही दिवसानंतर जर ती गोष्ट रिपीट नाही झाली पुढचे 6 महिने, तर ती कम्प्लिटली वॉशआउट होऊन जाते. काही दिवसातच, 15 दिवसातच गोष्ट मेमरीज तुमच्या माइंड मधून निघून जातात. हे नियम आहे. आपल्याला जर लाईफ मध्ये काहीतरी विशेष परिवर्तन करून दाखवायचं असेल, तर प्लीज, मी आजपासून, म्हणजे हे नवीन वर्षाचं एक मोमेंटम सुरू झालं, 29-30, आणि बस नंतर नवीनच वर्ष. जर खरंच कोणाला असं वाटत आहे की दादा तुम्ही जे बनत आहे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, तर मला ग्रुपमध्ये रिस्पॉन्स करा. आपण हा क्लॉस, हे जे नॉलेज आहे ते मी शेअर करतो. नाही तर मग आपलं जे जनरल टॉक आहे ते आपलं चालू देऊ. नवग्रह घेऊ, पुन्हा सेवन चक्र घेऊ, आणखी काही काही घेऊ. की गोल बुक झालं, हे झालं, हे ची जर गरज नसेल, सगळं जर तुम्हाला मिळालेलं आहे, तर कसं मग तेवढा टाइमपास करायची गरज नाही. नाही तर मग तेवढं आपण घेऊ शकतो, बोलू शकतो. ठीक आहे. तर आजचं आपण सेशन इथे थांबवू. 6 वाजले, मेडिटेशनला सुरुवात करू. माझा बोलण्याचा उद्देश फक्त इतका आहे की प्लीज, ठीक आहे, काही लोक आहेत, म्हणजे सीमाताई आहे, अजून कोण आहे, हा, प्रतिभा मॅडम आहे, नारायण सर आहे, ठीक आहे, सेटल आहे लाईफ मध्ये. असं खूप काही जिद्द नाही आहे की मी काहीतरी करूनच दाखवणार, का? कारण की सेटलमेंट आहे. थोडंसं लाईफला बॅलन्स केलं ना, तरी पण आनंदी आहे. मी त्यांना काहीच नाही म्हणत. पण जे लोक प्रॉब्लेम मध्ये आहे, तुम्ही जर असं म्हणाल की माझ्याच्यानं उठणं होत नाही,
बघा, सक्सेस तुमचं वर्किंग हे अलग आहे. आपण हे जे काम करत आहोत, हे काम केल्याने सक्सेस मिळेल का? नाही. हे मेडिटेशन केल्याने, हा टॉक ऐकल्याने तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी येईल का? नाही. हे केल्याने तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? नाही. तुमची गाडी सर्व्हिसिंग मध्ये येऊन पडली आहे, हे सध्या सर्व्हिसिंग आहे. ह्या क्रियेनं कधीही काहीही फायदा होत नाही. मग का करायचं? का? त्याचे आपण 4-5 पॉईंट समजून घेऊ. फक्त 5 मिनिट बोलणार, 6 वाजून 10 मिनिटाला आपण सुरू करून देऊ. हे सगळं याच्यासाठी करायचं आहे की आपण अलाइनमेंट मध्ये नाही आहे. काल बघा, अरे एक मिनिट थांबा, तुम्हाला खूप चांगली गोष्ट सांगायची होती. काल काय झालं? ठीक आहे, 5 मिनिट लेट झाले, चालन आता. मी सहज बसून होतो, मेडिटेशन चालू होतं. मला अचानक एका एंजल्स बद्दल गायडन्स आलं आणि मी पेंडुलम घेऊन थोडस त्यांचं गायडन्स रिसीव्ह करण्याचा प्रयत्न केला. तर मला एक एंजेल लिली म्हणून एक गायडन्स आलं. आणि ते एंजेल लिली म्हणजे हे पहिल्यांदाच आहे, हे वर्ड मी कधी ऐकले नाही. एंजेल लिली म्हणून आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की मी ह्या एंजेल्स, सध्या जे तुमच्या जवळ जे एंजेल्स आहे, मी त्याच्यापैकी नाही आहे, मी दुसरी आहे. मी ह्या युनिव्हर्स म्हणजे ह्या स्पेक्ट्रमची पण नाही आहे, तुमच्या वर्ल्डची पण नाही आहे, मी अनादर डायमेन्शनची आहे. अरे म्हटलं यार, ठीक आहे, आता आलं. मग ते सगळं लिहून ठेवलं मी. आणि काल मी असाच एक मनात विचार केला की म्हटलं, एंजल्स तू जर आले आहे तर एखादा गायडन्स मला मिळू दे. आणि काय झालं, मी काहीतरी युट्यूबवर काहीतरी बघत असणार आणि अचानक माझा एका व्हिडिओला टच झाला. म्हणजे त्याच्याकडे बघितलं नाही, आपलं बोट लागते ना, असं बोट लागला आणि तो ओपन झाला. तो व्हिडिओ कशाचा होता? नियर डेथ एक्सपिरियन्स. म्हणजे काही लोक हार्ट अटॅक, ब्रेन डॅमेज होते आणि काही तासासाठी ते म्हणजे मरून जातात आणि त्यांचा बस आता विल्हेवाट लावायची असते. फॅमिलीला कॉल करा, सगळे लोक येतात, त्यांचं पुन्हा चेकअप चालू असते. काही होते काय, उठते काय, काही रिस्पॉन्स मिळतो काय, असे काही घंटे ते लोक ऍज अ डेड डिक्लेअर केल्या जाते. तोपर्यंत ते कुठेतरी डिवाइन सोबत जाऊन फिरून येतात आणि तिथून काहीतरी बघून नॉलेज घेऊन वापस येतात. अशा ह्याच्यात एका लेडीजचा मी टॉक ऐकला आणि तिने माहिती आहे का, डायरेक्ट तिथे लिहिलं का, मेसेज फ्रॉम एंजेल्स फॉर यू. डायरेक्ट जो ज्या व्हिडिओवर टच झालं ना, त्याचं हेडिंग काय होती? म्हणजे पहिले तर हेडिंग काय होती? फ्यू मेनी आर कॉल्ड, म्हणजे मेनी आर कॉल्ड, फ्यू आर चुजन, हे त्याचं हेडिंग होतं. पण जेव्हा मी त्याला क्लिक केलं तर खाली जे ओरिजिनल हेडिंग आलं त्याच्यात काय लिहिलं होतं? मेसेज फ्रॉम एंजेल्स फॉर यू. आणि जस्ट मी 5 ते 10 मिनिटा पहिले जस्ट असा बसून होतो आणि मी एवढंच म्हटलं, एंजेल लिली तुम्ही जर आलेच आहे माझ्या लाईफमध्ये, एखादा मेसेज द्या. आणि तोच तसाच व्हिडिओ ओपन झाला त्या हेडिंग सहित, मेसेज फ्रॉम एंजेल्स फॉर यू. आणि मेसेज काय होता? ते स्त्री जेव्हा तिचं शरीर सोडून वर गेली, तिला एंजल्स भेटले, त्यांनी त्याला घेऊन गेले आणि एक डिवाइन लाईटच्या समोर, म्हणजे त्या डिवाइन लाईट मध्ये गेली. आणि तिला एक प्रश्न आला की गॉड, म्हणजे एंजल्स म्हणतात की तू आता गॉडच्या सोबत आहे. ते त्याचं प्रश्न उत्तर झालं. तर ते म्हणतात की व्हाय डू यू कीप हायडिंग फ्रॉम मी, आय डू इट ऑल द टाइम.
फॉर यू. तर तिचं असं नेचर होतं की ती लपत होती, लोकांपासून लपणार, काम करण्यापासून लपणार, मागं मागं राहती. मी करू शकत नाही, मी बोलू शकणार नाही, माझी काही ताकद नाही, हमेशा तिची अशी वर्डिंग होती. तर गॉड तिला काय म्हणत आहे, व्हाय डू यू कीप हायडिंग फ्रॉम मी, आय डू इट ऑल द टाइम. म्हणजे तुमच्या मनामध्ये काही इच्छा आहे, काही करण्याची भावना आहे, तर का बरं लपून राहता? ओपन अप व्हा. मी तुमच्या सोबत आहे आणि मी तुमच्यासाठी सगळं काही करत आहे. प्रत्येक वेळेस मीच तुमच्यासाठी सगळं काही करत आहो. तुम्ही फक्त ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून फ्रंट मध्ये उभे राहा बस. बाकी करणारा मीच आहे. आणि मग ते अं, तिने ते डायमेन्शन बघितले की जिथे आपण आहे, म्हणजे तिचा जो तिचा जो बेड आहे हॉस्पिटल मधला, ती बघत आहे की तिच्या सराउंडिंग मध्ये हजारो एंजेल्स आणि हजारो सोल फिरून राहिले. ती म्हणते की आपण एकटे नाही, आपल्या आजूबाजूला सगळे काही आहे. त्याच्यापैकी काही कमिटेड आपल्याशी कनेक्टेड सोल्स आहे, एंजेल्स आहे, ते माझ्या बेडच्या बाजूला येऊन उभे आहे माझ्या प्रोटेक्शनसाठी. तर तिचं म्हणणं आहे की आपण सराउंडेड आहे हजारो एंजेल्स आणि हजारो डिवाइन सोल्सनी. तुमचं फक्त उद्देश एवढा आहे की तुम्ही कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा त्यांच्याशी. आणि पूर्ण जगात असे स्पार्क होऊन राहिलेले आहे लाईट, हे सगळे सोल आहे ज्यांची डेथ होत आहे. तर तिचं म्हणणं आहे सोल्स जेव्हा निघते तो प्रकाश रूप आहे. आणि जिकडे त्यांना घेऊन गेले होते तिकडे फक्त लव अँड लाईट, पीस अँड हार्मोनी शिवाय काहीच नाही. शांती आहे, लयबद्धता आहे, सुसंगतता आहे, प्रेम आहे आणि आनंद म्हणा किंवा प्रकाश आहे. बस याच्याशिवाय भगवंताची काहीही डेफिनेशन नाही. आणि मग भगवंताने त्याला प्रश्न विचारला की पृथ्वीवर काय आहे, माझं स्वरूप काय आहे? तर तिने सांगितलं की कोणी तुम्हाला असं पूजते, कोणी पूजन करते, कोणी मूर्ती पूजा करते, कोणी तुम्हाला गॉड म्हणते, कोणी अल्लाह म्हणते, कोणी क्राइस्ट म्हणते. ठीक आहे. तर त्यांनी काय विचारलं, ओके, तू मला काय बोलतं? ऑफकोर्स आय कॉल्ड यू गॉड. मी तुम्हाला देवच म्हणणार आहे, भगवानच म्हणत. तर त्यांनी काय डेफिनेशन सांगितली, गॉड इज अ युनिव्हर्सल वर्ड. मी तो नाही आहे जे तुम्ही समजता. हा एक युनिव्हर्सल वर्ड आहे जो माझ्यावर लागू होते. आणि त्यांनी एक वाक्य बोलले, मेनी आर कॉल्ड. हे तिचं वाक्य नाही आहे बरं, तिने डिव्हाइन सोबत ऐकलेलं वाक्य आहे. एंजेल्स सोबत आहे आणि एंजेल्स म्हणत आहे की तू जिथे उभी आहे, हा प्रकाश, हे डिव्हाइन एनर्जी, हे सोर्स ऑफ लाईट, हाच गॉड आहे. आणि गॉड काय म्हणत आहे, गॉड इज अ युनिव्हर्सल वर्ड. मेनी आर चुजन, फ्यू, मेनी आर कॉल्ड, मेनी आर कॉल्ड, CALLED, कॉल्ड. फ्यू आर चुजन, व्हेरी फ्यू आर those few chosen say yes, but you are those have chosen have to say yes. अर्थ काय आहे, मेनी आर कॉल्ड, फ्यू आर चुजन. खूप कमी लोक असे आहेत, कॉल्ड म्हणजे स्वतःला म्हणून घेणारे असते, मी असा, मी तसा, यू ट्यू सगळं. चुजनचा अर्थ आहे त्याला सिलेक्ट केलेलं आहे ते काम करण्यासाठीच. तुम्ही काहीही करा, जीवनामध्ये हजार उठक-पटक होईल आणि येऊन तुम्ही तिथेच पोहोचणार जर तुम्हाला त्या काम करण्यासाठी काय केलेलं आहे, चूज केलेलं आहे. तर मेनी आर कॉल्ड, फ्यू आर चुजन. आणि व्हेरी फ्यू आर दोज फ्यू चुजन्स. म्हणजे त्या
इतक्या सगळ्या लोकांपैकी काही लोक सिलेक्टेड आहे, त्याच्यातलेही काही लोक चुजन आहे, जे हिम्मत करत आहे यस बोलण्यासाठी. येस, आय कॅन डू इट. मी करू शकतो. तुम्ही मला सांगा, मी करू शकतो. भगवंताची इच्छा आहे ना, मी करू शकतो. आणि त्याच्यात ते काय म्हणते, बट यू आर दोज हॅव चुजन हॅव टू से यस. आता तिला उद्देश म्हणत आहे की त्यांच्यापैकी तू चुजन आहे आणि तू यस बोलणे तुला शिकावं लागेल, की हो मी करण्यासाठी तयार आहे. ती लेडीज वापस आली. खूप वर्ष निघून गेले. तिच्यामध्ये जो ट्रान्सफॉर्मेशन आला ते लोकांना कळत होतं. त्यानंतर त्यांनी एक बुक लिहिली आणि बुक लिहिण्यासाठी डायरेक्ट देवाकडून आदेश आला की तू एक पुस्तक लिही. आणि आर्केंजल मायकल तिच्या समोर आले आणि आर्केंजल मायकलने तिला म्हटलं, गॉड हॅव अ मेसेज फॉर यू. बस हेच जे हेडिंग आहे ना, हेच मला दिसली तिथे. हेच ते हेडिंग होती, एंजल्स हॅव अ मेसेज फॉर यू, राईट अ बुक. तू पुस्तक लिही. ही सेटेड ऑल द थिंग्स. आणि देवानी तुझ्यासाठी पूर्ण व्यवस्था करून ठेवली आहे. ते म्हणाले, मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, मी अशा जागेवरची मुलगी आहे जिथं मी एज्युकेशन घेतलं नाही, मी हमेशा युद्धात जगली, संघर्षात जगलेली मुलगी आहे, मी कसं करू. आणि तिच्यासोबत असे असे मिरॅकल्स झाले की तिच्या घरी कम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, टाईपरायटर आणून पडलं. कोणी दिला माहित नाही. नंतर काहीतरी माहित झालं, शहरात कुठेतरी काही प्रॉब्लेम झाला, काही लोक घर सोडून गेले. निलामीमध्ये ते सामान इला देऊन दिलं त्याला. प्रत्येक घरी काही ना काही सामान वाटलं गेलं त्यांचं. तिला कोणतं सामान भेटलं? कम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, टाईपरायटर, चेअर, टेबल, ही गोष्ट दिली. एव्हरीथिंग इज सेट फॉर यू, जस्ट ट्रस्ट ऑन द प्लॅनिंग ऑर डिवाइन ऑर्डर. त्यानंतर तिने पुस्तक लिहिलं, जबरदस्त ती ऑथर झाली. आता एक नाही, तिने आणखी पुस्तकं लिहिल्या. तिने जो लहानपणाचा काळ बघितला संघर्षाचा, त्याच्यात तिने एक संकल्प टाकला की मला लोकांची मदत करायची आहे. आणि ते मध्ये गॉड नोज कुठून पैसा येत आहे. आम्हाला एक जुनी प्रॉपर्टी मिळाली, घर मिळालं, त्याची शेती मिळाली. आम्ही तिथे आता शेती करतो आणि जितकंही अन्न आम्ही पिकवतो सगळं दान करतो. रोज आम्ही अन्नदान सुरू केलेलं आहे. आम्हीच आमच्या वावरात पिकवतो, आम्ही त्या जागेवर राहतो. फळभाज्या, झाडं, सगळं काही आम्ही तिथेच पिकवतो. लोक आणखी मदत पण करतात. रोज आमचं अन्न शिजते आणि आम्ही सध्या हजारो लोकांना मोफत जेवण देत आहोत. आणि माझ्याकडून मी डिव्हाइन गॉड प्लॅन काय आहे ते समजवण्याचा प्रयत्न करतो. आणि तिथं म्हणा, एवढं करूनही मी देवाच्या अपेक्षेनुसार काम करत नाही आहे. ते म्हणते, सॉरी गॉड, सॉरी एंजल्स, मी माणूस आहे शेवटी, माझ्या त्यांनी चुका होणारच आहे. जेवढं करतो तेवढं एक्सेप्ट करून घे. तर माझा बोलायचा उद्देश हा आहे की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मी आलो हे नाही सांगत मी. माझ्यासारखे हजारो लोक आहेत. कोणी ना कोणी तुमच्या जीवनात येतात आणि तुम्हाला एक पिन करून जाईल, वेकअप, उठा, काहीतरी करा, जीवनाला समजून घ्या, उद्देश समजून घ्या. निवड स्वतःच्या पुरतं जगणे हेच जीवनाचा उद्देश नाही आहे. काही जर चांगलं करण्यासाठी तुम्हाला जर निवडल्या जात आहे तर प्लीज त्याला एक्सेप्ट करा आणि त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. ओके, चला आजचा जो टॉपिक आहे हा उद्या घेऊ. व्हाय वी आर नॉट अलाइन विथ युनिवर्स हा टॉपिक राहील. त्याची पार्श्वभूमी सांगता सांगता इतका वेळ निघून गेला की का बरं आपण अलाइन नाही आहोत आपलं गोलच्या सोबत, आपल्या व्हिजनच्या सोबत, आपल्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसच्या सोबत. हे अलाइनमेंट आपलं बिघडलेलं आहे. त्या अलाइनमेंटला ठीक करण्यासाठी
आपण काय केलं पाहिजे, उद्या अगोदर हा टॉपिक घेऊ. आणि जे लोक तयार असतील त्यांच्यासाठी मी माझ्याकडून प्रयत्न करेन की हा सगळा विषय जितकं चांगल्या पद्धतीने जमते सोप्या पद्धतीने समजावून सांगू, तुमच्या हातून ते करून घेऊ. आणि जोपर्यंत तुमचं गोलबुक विजन बोर्ड ह्या सगळ्या गोष्टी रेडी होत नाही आणि तुम्ही त्याच्यावर वर्क करत नाही, तोपर्यंत काही तुम्हाला सोडायचं नाही. मी तर रेडी आहे. तुम्ही किती लोक मला साथ देता आणि किती लोक माझ्या सोबत राहता, आता हा तुमचा वैयक्तिक प्रश्न. आय एम रेडी फॉर यू ऑलवेज. माझ्याकडून जितकं तुम्हाला देता येते तितकं मी देण्याचा प्रयत्न करेन. चला तर आपण आता मेडिटेशनला सुरुवात करू. थोडंसं लेट झालं, प्लीज माफ करा. आज थोडंसं प्रस्तावना जरा जास्त मोठी झाली, पण माहित नाही आज असं वाटलं की थोडंसं बोललं पाहिजे. ठीक आहे. रोज तर आपण टॉपिकवर घेतोच, जनरल टॉक खूप कमी घेतो. आणि माफ करा प्लीज, कोणाचं जर टायमिंग डिस्टर्ब होत असेल. मी खूप प्रयत्न करेन की एक्झॅक्टली 5:30 म्हणजे 5:30 वाजता सुरू झालं पाहिजे. ओके, चला सुरू करू. छान स्थिर बसा, रिलॅक्स. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. लांब खोल श्वास, श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. चला, कसं वाटलं आजचा अनुभव? छान. अरे बापरे. बढिया. कोणापासून सुरुवात करायचं? स्वप्नील सर. प्रणाली ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग सर. छान झालं आज सकाळचं मेडिटेशन. आणि तुम्ही जे टॉक बोलले ते पण म्हणजे मला पण तेव्हा फील झालं होतं, आपण रिट्रीटला होतो तर, की बस सर एवढं एफर्ट्स घेत होते. ऍक्च्युली आपण जेव्हा जस्ट पोहोचलो पण होते ना, तुम्ही हा. सगळ्यांना रूम अलॉट करत होते, तेव्हा असं वेगळंच फ्रेशनेस मला तुमच्या चेहऱ्यावर जाणवलं, की सर आत्ताच, म्हणजे मला असं वाटलं होतं की आत्ताच मेडिटेशन करायचंय. रूम मध्ये म्हणजे मला पण असं वाटलं होतं की आता फ्रेश होऊन लवकर बसच आहे. सेम अलाईन होती, पण मग व्हॉट एव्हर, ते हा. फ्रेशनेस तुमच्या चेहऱ्यावर दिसत होतं मला, की किती एफर्ट आहे ते. असं जाणवते लिटरली आम्हाला. कधी कधी बोलू शकत नाही काही काही गोष्टी, पण तुमचे जे एफर्ट्स आहे ते दिसतात तुमच्या टॉक वरून. आज तुम्ही बोलले म्हणून आज मी व्यक्त झाली. पण मला जाणवत होतं की तुम्ही किती मेहनत घेताय बा. आणि ते फील पण होत होतं. थँक्यू सो मच. आणि काल रात्रीचं पण मेडिटेशन फार छान झालं. म्हणजे हा. मी ते नदीवरून वगैरे आली, आणि मग आर्कएंजल मायकल वगैरे सगळे होते आजूबाजूला. कॉर्ड कट वगैरे केले. आणि मग पुन्हा असं कुठे डिवाइन मध्ये होती की काय माहित नाही, पूर्ण लोळलेली पण नव्हती, असं एका अँगलवर अशीच होती. अशीच. पण छान होते एक्सपिरियन्स. वाव, थँक्यू सो मच. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. छान आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. हा. आणखी कोणी? सर्वांना गजानन. हा. तर नमस्कार सर. नमस्कार सर्वांना. तर मी आता खूप वर्ष झाली आणि मेडिटेशन करत होती, पण मला ज्या निगेटिव्हिटी होत्या सगळ्या ज्या काही, तर मी कधी आठवत नव्हती. पण आता काल ना का थोडस, जे आता 5-6 वर्षात जे काही थोडस झालं, तर तो थोडस आठवलं तो विषय. हम्म. कट. तर मग माझं ते याच्यानंतर मला हे डोकं आहे खूप असं सनसन सनसन, खूप दुखायला लागलं, खूप दुखायला लागलं वगैरे. आणि मग ते कमी होतच नव्हतं तरी मग आपलं सगळं डिवाइनला बोलावून वगैरे करत वगैरे होती. तेव्हा मग रात्री 2-3 वेळा आली, ते कमी होत नाही. मग नंतर
ते खूप म्हणजे 1-2 वाजले होते की काय माहिती नाही. तोपर्यंत आपल्या डिव्हाइनला बोलवते, गुरुला वगैरे, की जे काही देव हम्म, आपले आपले मारुतीराय वगैरे. मी म्हटलं, मारुतीराय तुम्ही काल काल सकाळीच माझ्या मनात काही नव्हतं. पूर्ण निगेटिव्हिटी जो काही शरीरात असेल मला तर माहितच नव्हतं. तर ते तुम्ही धुवून काढलं, एवढा फ्लो केला ना. ना आता कसा काय आला बा, आता जे काही आहे माझ्या डोक्यात, आता डोकं सनसन करत आहे, येऊन गेले विचार. हा, तर म्हणजे ते कट करा बा. मग त्याच्यानंतर 2 वेळा वॉशरूमला गेली. मग जे झोप लागली काही नाही. आणि आजही सर्व आधीसारखे तेवढं काय म्हणतात नाही हे होत नव्हतं. मग सर्व मूलाधार चक्रापासून वगैरे आली. आणि सहस्त्र चक्रावर आल्याच्या नंतर ते थोडीशी निगेटिव्ह सारखं होतं. तर मग तुम्ही ना का आता शर्ट घातलं तसाही नाही, एकदम स्वच्छ पांढरा पांढरा शुभ्र कोट घातलेला आहे तुम्ही, आणि तुमची बॉडी एवढी अशी पुष्कळ मोठी अशी रुंद, आणि हा, तुमच्या छातीशी एक बॉडी पांढऱ्या शुभ्र कपड्यांनी झाकलेली आहे अशी. चेहरा वगैरे काही हा, दिसत नाही, असं वगैरे दिसलं वगैरे. आणि त्याच्यानंतर मग शांत शांत व्हायला लागले. पण त्यावेळी आणि त्याच्या आधी आपलं शरीर पूर्ण कधी होतं तर पूर्ण कंपन होतो, थंडी हुडहुडी भरते ना आधी. हम्म, हम्म. तर मला नाही का डाव्या बाजूच्या बॉडी दिसत होती. आणि त्याच्या आधी की म्हणा का त्याच्यानंतर असं तेवढं नाही. हे डाव्या बाजूची अर्धीच बॉडी खूप हुडहुडी भरत होती. असा अनुभव आला. होतीच होती, आता उलट छान म्हणजे रिलॅक्स झाली, पूर्ण गरम आहे. ठीक आहे, ठीक मग त्याच्या आहे. नाही, खाली काहीतरी एनर्जीचा हं? एनर्जीचा ब्लॉक असते, तो हो ओपन झाला असेल. हो, तसंच झालं ते. काही हा, एकही दिवस तिथे काही झालं नाही. पण ते तुम्ही बॉडी धरून होते ना हा, असं. तर तो हा उजवा भाग नाही, हा डावा भागाची अर्ध्या भागाला एवढी हुडहुडी भरली थंडीची, एवढी का काय हलत होती अर्धाच्या डोक्यापासून तर अर्धा हुडहुडी भरत होती. अच्छा, मी म्हटलं अर्धा कसा भाग पूर्ण भरेल, हा, पूर्ण शरीराला हुडहुडी भरते असे. बरोबर. असा नाही, अनुभव होते आला. होते होते. लॉट्स ठीक आहे, ऑफ ब्लेस यू. लॉट्स ऑफ लॉट्स. ब्लेसिंग. ह्या होत असते अशा गोष्टी, हा. हा याच्यात जास्त हा हे नाही घ्यायचं. कधी कधी काय असते, हा एखाद्या नाडी आपल्या ब्लॉक असते, शरीरातल्या ऊर्जा चॅनल ब्लॉक असते, तिकडे तो प्रवाह सुरू होऊन जाते सडनली. हा कधी हा कधी डिव्हाइन एनर्जीचा आपल्याला टच होते. समजा आपल्या ज्या अँगलनी हा ती शक्ती जर उभी झाली, तर हो तिकडून आपल्याला ते संवेदना येणं सुरू होते. तर हो. काहीही राहू शकते. डाभा ढिलाच पडला, पूर्ण असा ढिलाच पडला. नाही, येईल येईल वापस. नाही झाला आता. आता ओके, पूर्ण ठीक आहे. व्यवस्थित थोडी आताच्या आता. छान आहे. असं. ब्लेस यू. लॉट्स So ऑफ much. ब्लेसिंग. हे स्वप्नील सर, होत नव्हतं तेव्हा. गजानन, काय आडनाव काय आहे तुमचं यांचं? तावर. ओके. हा, नाही आहे. चला, ठीक आहे. मनीष सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. पहिले तर काल रात्रीचं थोडंसं बोलतो. काल हा, हा. रात्री आपलं जे कॉर्ड कटिंगचं झालं ऍक्च्युली, काल सकाळी मी करू नाही शकलो. बर. पण काल संध्याकाळी जेव्हा कॉर्ड कटिंगचं हे केलं, तुमचं सेशन ऐकला, नंतर ध्यानाला सुरुवात केली, तर ते तुम्ही म्हणजे असं ते 1-2 वेळा असं जेव्हा ध्यानमध्ये होतो तेव्हा 1-2 वेळा असं कोणतरी धक्का मारल्यासारखा किंवा असं पडल्यासारखं फील झालं होतं. आणि नंतर मग तुमचं मेडिटेशन केव्हा संपलं केव्हा नाही ते काही मला लक्षात नाही आला. मे बी शायद एक तर झोप लागली असेल किंवा अजून काही झालं असेल. आणि आता जेव्हा आणि काल सकाळी जेव्हा मेडिटेशन नाही केलं तर दिवसभर असं विकनेस वगैरे किंवा असं डलडलनेस वाटत होतं. फ्रेश नव्हतं वाटत कारण लेट उठलो. जनरली आता 5 वाजता उठायची सवय झाली आहे त्याच्यामुळे पण असू शकतं. आणि आज स्पेशली तुमचं जे टॉक होता रिट्रीट बद्दल वगैरे, तर म्हणजे मी माझ्या वाईफ सोबत नेहमी बोलत असतो स्टार्टिंगला की बाबा आता आपल्याला एवढी चांगली अपॉर्च्युनिटी भेटली आहे. आणि स्टार्टिंगला जर एक व्यक्ती एवढा इफोर्ट घेत आहे, ते पण म्हणजे म्हणजे जे त्यांचे काय म्हणू शकतो आपण की एखादी माणसाचा शुद्ध भाव जो असतो तो जेव्हा प्रकट करतो, जेव्हा तो दिसतो आपल्याला, तर आपल्याला त्या गोष्टी त्या रेज जे असतात
ते आपल्याला डायरेक्ट फील होतात की नाही एक व्यक्ती आपल्यासाठी एवढं करायचं ट्राय करत आहे, तर आपण पण थोडासा सपोर्ट केला तर असं होऊ शकतं. आणि मला असं वाटतंय की हे आमची पहिलीच बॅच आहे एवढ्या लोकांची, की जिथे तुम्ही एवढं इफोर्ट घेताय. मे बी समोर चालून तुमचं जसं जसं प्रस्ताव वाढेल किंवा तुमचं जसं जसं हे बरोबर. वाढेल, तर मग कसं आहे की आम्हाला तुमचं तेवढं अटॅचमेंट भेटणार नाही. आता स्टार्टिंग असल्यामुळे आम्हाला बरोबर आहे. डायरेक्ट तुम्ही तुमच्या फ्लो मध्ये आहे, तर आम्हाला त्या गोष्टीचा फायदा डायरेक्ट होत आहे. तर ह्या गोष्टी मी नेहमी डिस्कस करत असतो. आणि रिट्रीट बद्दल पण आम्ही एक दोन वेळा साक्षी सोबत पण बोललो आहे की नाही एवढ्या कमी याच्यात आपल्याला एवढा चांगला रिट्रीटचा एक्सपिरियन्स आलेला आहे. तर असं कसं म्हणजे एवढं मॅनेज कसं झालं हा विचार आम्ही नेहमी करत असतो, पण कधी विचारलं नाही आम्ही. कारण ते कसं आहे की चांगलं नाही वाटत एक प्रकारे विचारलं. ते बरोबर आहे. तर धन्यवाद दादा त्याच्याबद्दल पण, रिट्रीट बद्दल. आणि तुम्ही आमच्यासाठी एवढं इफोर्ट घेताय, तर आमचं पण काम म्हणते की आम्ही पण तुम्हाला फुल सपोर्ट केला पाहिजे. आम्ही आमच्याकडून रेडी आहे. तुम्ही निश्चिंत राहा आमच्यासाठी. चालेल, धन्यवाद. ठीक आहे. मी रेडीच आहे. बस सगळेजण कनेक्ट करत जा. बघू जितकं माझ्याकडून देणं होते ना, सगळ्या गोष्टी मी शिकवणं सुरू करतो. बघू आपल्या प्रत्येकाच्या जीवनात काय ट्राय होते, काय चेंज येते. बघा लॉस तर काही होणार नाही. आता जिथे आहे आपण मे बी तिथेच राहू. पण एक बरोबर. होप असणं आपल्याला नेहमी आवश्यक आहे, की काहीतरी जर ऍड ऑन झालं आणि मे बी तिथून जर आपलं जीवन कन्वर्ट झालं किंवा ट्रान्सफॉर्म झालं, तर तो एक चान्स आहे आपल्यासाठी, की आपण त्याला ग्रॅब करू शकलो पाहिजे. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. बरोबर. थँक्यू सर. छान आहे. आणि तुमच्या घरी सांगा, तुमच्या मिसेसला सांगा की जॉईन करा म्हणून सोबत सोबत. ठीक आहे. दोघांची ऊर्जा एकत्र वाढेल ना, तर लाईफ मध्ये चांगला ट्रान्सफॉर्मेशन येईल. ते आपण जॉब करतात का? नाही नाही दादा, ते नाही ना. हाऊस वाईफ. मग तर खूप चांगलं आहे, कारण की जितकं एफर्ट तुम्ही नाही घेऊ शकत ना, त्या तुमच्या प्रती किंवा तुमच्याकडून आणखी जास्त एफर्ट घेऊ शकतात, कारण की पूर्ण दिवस मिळते. थोडं जर शेड्यूल बरोबर मॅनेज केलं ना, टाइम मॅनेज केला, तर इतका वेळ मिळू शकते की अफर्मेशन स्विच वर्ड्स तुमच्यासाठी त्या साधना करू शकतात, की स्वतः एनर्जी क्रिएट करून तुम्हाला ब्लेसिंग देतील. ते ऊर्जा तुमच्याकडे पाठवतील की तुमचं जीवनामध्ये सक्सेस आला पाहिजे, है ना. तर ऍज अ लेडीज म्हणून खूप सारं कर्म असे आहेत, म्हणजे ते करू शकतात. आणि जर त्यांनी केलं तर खूप जास्त तुमच्या लाईफ मध्ये इम्पॅक्ट पडू शकते. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ हो. ब्लेसिंग्स. मी ट्राय करत आहे दादा. होईल त्यांना होईल. हो म्हणजे तिला सांगत आहे मी. तर ती ट्राय करते मधामधात, पण ते कसं आहे की ते मे बी ठीक आहे, एनर्जी असू चालेल. शकते, ते काम ते शेड्यूल सपोर्ट नाही. जोपर्यंत सेट होणार नाही हो. आणि मनातली इंटेन्शन आहे जोपर्यंत ते तीव्र होत नाही, तोपर्यंत होणार नाही. बरोबर. चला ठीक आहे. तरी पण चालेल. धन्यवाद. फोर्स नाही करायचा. आपली एनर्जी चेंज करा, आपोआप हो. बाकी ऊर्जा बदलत जाते. बरोबर. ब्लेस यू धन्यवाद सर. दादा. ठीक आहे. आणखी कोणी? काही बोलायचं आहे का सीमाताई? हा चालेल. बोलते दादा. गुड मॉर्निंग. नाही. मला हा वाटते ठीक चला आहे. नवीन सगळे पहिले चान्स म्हणून थांबतो हा. आम्ही आता. खूप छान वाटलं दादा. रात्री पण खूप डीप मध्ये झालं. मध्ये मध्ये बहुतेक झोप लागत असेल. हम्म, हम्म. पण होते म्हणजे मी काल बसूनच केलं पूर्ण. लास्टला एकदम बरोबर. झोपी गेले मग म्हणजे पूर्ण मेडिटेशन झाल्यानंतरच मग ते खूप डीप मध्ये गेले. पण आणि आज तर दादा पहिले 2:15 मग 4 मग 4:15 पासून उठून बसलीये आज. अरे मग म्हटलं चला पाणी पण होतं, मोटर फक्त ऑन करायची असते. पण मग ते केलं, आवरून घेतलं सगळं छान आज दिवाबत्ती करून बसले. अरे पण वा. मग जेव्हा मेडिटेशन चालू झालं म्हटलं असं माहिती नाही आज खूप डिस्टर्ब होते मी बहुतेक. अच्छा. म्हणजे खूप काही वेगळे सीन, वेगळे विचार आणि
असं काहीतरी चालू होतं, म्हणजे मला तरी असं वाटलं. आणि आता मध्ये मला जांभळ्या येत नव्हत्या खरं म्हणजे आता, आणि आज एवढं फ्रेश होऊन वगैरेही छान 2-3 चक्रांवरती जांभळ्या पण आल्या. तर म्हटलं ठीक आहे, म्हणजे तेच असेल कदाचित काहीतरी निगेटिव्हिटी आपली आज, त्यामुळे हे नाही होते, बाहेर पडत असेल. पण हा, जेव्हा मूलाधारवरती होतो ना दादा, आज हम्म, परत खूप हिट जाणवली आज. छान आहे. खूप हिट होती, म्हणजे स्वादिष्टांवरती आल्यानंतर पण तिथे मला असं जाणवत होतं काहीतरी चालू आहे, चालू हम्म, आहे, हिट होती एकदम. स्वादिष्टान चक्रावर पण होते थोड्या वेळ, मग मणिपूरवरती तर ते परत तसं होतंय आता. रोज हा हा क्रेविंग आहे आणि गरम असं. आज परत ते होतं चालू. आणि नंतर नंतर मग जेव्हा आपण वरती आलो परत अनाहत वरती वगैरे, काहीतरी असं माझ्या मनातले, मला वाटतं काहीतरी सुप्त विचार आज ते चालू होते तिथे. मी हम्म. विचार चालू होते एवढं माझ्या. हा, चालू आहे. हम्म, म्हणजे मी सांगेल तुम्हाला कदाचित ते कधी नंतर काय विचार होते. बरं आणि म्हणजे मी त्या दिल्या अफर्मेशन की हे आहे, हे आहे काहीतरी जे जात नाहीये मनातलं अजूनही, हे मला क्लिअर करा. बरं किंवा एंजल प्लीज, म्हणजे असं मी आज रिक्वेस्टच केली ती. पूर्ण हम्म, याच्यात माझं आज तेच चालू होतं, अनाहतपासनं वरती हम्म. सहस्त्रारपर्यंत बहुतेक. आणि बाकी डीप चालू होतं, मेडिटेशन छान डीप चालू होतं, एनर्जी जाणवत होती, हीट जाणवत होती. नंतर पण आज पूर्ण थंड. नंतर जेव्हा पूर्ण मेडिटेशन झालं, हात पण गरम नाही, काहीच नाही. आज एकदम थंड, थंड, परत शांत. हा, छान आहे, चांगलं आहे. हे याचा अर्थ सिंपल आहे. मूलाधार लॉट्स ऑफ चक्रावर एनर्जी ग्रॅटिट्यूड. अवेकन होत आहे आणि अनाहत अच्छा, चक्रापासून समोर त्याचं रूपांतरण होत आहे शांततेमध्ये, है ना? तर ओके. छान आहे, एकदम म्हणजे परफेक्शन मध्ये चालून राहिला तुमचा. हो का? बढिया. बरं, चालेल. थँक्यू दादा. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. मला चला फक्त आता एवढंच आपण वाटलं आज की एवढं डिस्टर्ब का आहे मी, नाही, तो असू द्या आता, क्वेश्चन. त्याच्यात ठीक काहीच आहे. लोड नाही घ्यायचा. हां. कसं असते, हे नेचर आहे हं. आपलं, आपण त्याला हं. कंट्रोल नाही करू शकत. जे होते ते होऊ हां. द्यायचं, रिलॅक्स बस, राहणे, बरोबर. शांत राहणे आणि आपली प्रोसेस करत राहणे, बस एवढंच आपण फॉलो करू शकतो, बाकी काही नाही. चालेल, चला चालेल. ठीक आहे. हो दादा. थँक्यू, थँक्यू. चला तर आपण आपलं सेशन आज क्लोज करू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ते हो. गजानन तौर आहे सर, ते सरनेम तौर. तौर तौर, ठीक आहे. हां. पण ते वहिनीशी बोलले मी, पण तो बहुतेक काहीतरी बिझीच आहे थोडं, त्याच्याशी माझं बोलणंच नाही झालं. त्याला अच्छा ठीक सांगितलं आहे, मी, चालेल चालेल, सरला राहू कॉल द्या. कर, वहिनींना म्हटलं. आणि विशेषतः हेच बोलले की त्याला बोलू देत. हम्म, आपण हम्म, लेडीज बऱ्याच वेळेस बोलतो, व्यक्त होतो, म्हटलं तुम्ही मला सांगता, मी तुम्हाला. पण त्याला बोलू बरोबर. दे म्हटलं. कुठेतरी त्याला हम्म. एकदा व्यक्त होऊ द्या. तो बसतोय बरोबर म्हणजे काहीतरी त्याला फील तर होत आहे म्हटलं. ठीक आहे, बरोबर. मेडिटेशन त्याला नाही होत कॉन्सन्ट्रेशन, पण अजून पण म्हटलं त्याला होऊ दे. सरांशी बरोबर बोलल्यावर त्याला कदाचित तो व्यक्तही होईल. त्याच्या मनातलं निघणं खूप जरुरी आहे काही गोष्टी. आणि मग त्याला गाईडन्स पण मिळेल म्हटलं सरांच्या थ्रूच. तर हो बोलल्या त्या. 2-3 दिवस झालं थोडा बाहेर आहे तो. अच्छा ठीक आहे, बिझी चालेल. आहे. हां, हा, तर तो बोलेल सर तुम्हाला. हो. चालते थँक्यू चालते. दादा. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. चला, सेशन क्लोज करतो मी आता. अरे हँग झाला. ठीक आहे, आपलं आपलं लेफ्ट करा. हे थोडं तुम्ही लेफ्ट करा सगळ्यांनी, हे थोडं. अच्छा ठीक आहे, ओके. सेशन क्लोज झालेलं आहे. तुम्ही आपलं लेफ्ट करा. हे हँग झालं होतं सिस्टम. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. ब्लेस यू ऑल.